देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जो. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सुरुवातच गणपतीच्या सुंदर वर्णनाने केली आहे. ज्ञानेश्वर माऊली गणपतीच्या मूर्तीला संपूर्ण वेद वाङ्मयाची मूर्ती मानतात. यातूनच सर्वांना ज्ञानाचे, बुद्धीचे व विचारांचे महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच केलेले गणपतीचे मंगलाचरण हे एक सुंदर व अर्थपूर्ण काव्य आहे. माऊली म्हणतात, ओंकार हे परब्रह्म स्वरूपाचे प्रथम नादमय प्रतीक आहे. विश्वनिर्मिती केल्यानंतर परमेश्वराने त्यावर उठवलेली आपली नादमुद्रा म्हणजेच ओंकार. या आदिबीज ओंकाराचा विस्तार होऊन तत्वज्ञान हा शब्द ब्रह्मरूपी आविष्कार हेच लाडक्या गणरायाचे खरे रूप आहे, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणूनच गणेशा आदिदेव कोणत्याही कृतीला निर्विघ्नपणे पार पाडतोच, असे ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये निक्षून सांगतात. धन्यवाद.